नमस्कार सर्वांना आणि सर्वात अगोदर सर्वांना शुभ सकाळ. आज आहे रथसप्तमी, तर रथसप्तमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा तेजाचा सण आहे. तर तो आपण सर्वांनी साजरा केलाच पाहिजे. तर आज रथसप्तमी त्यामुळे मग आम्ही आज पुरणपोळीचा स्वयंपाक करत होतो. आईंची बऱ्यापैकी तयारी झाली होती. डाळ वगैरे शिजवून झाली होती, भात देखील झाला होता आणि त्या आमटीची तयारी करत होत्या. आणि पीठ देखील भिजवलेलं होतं आणि माझी तयारी चालू होती ती म्हणजे देवपूजेची. देवपूजा झाली असेल तरच म्हटलं आपण बाहेरची पूजा मांडू शकतो. नाहीतर मग घरातली पूजा राहायची आणि बाहेरची तर ते बरोबर नाही. त्यामुळे मग अगोदर घरातली देवपूजा करून घेतली आणि मग बाहेरची सर्व तयारी करून घेतली. मग माझी तयारी होत होती बाहेर रांगोळीची वगैरे, तोपर्यंत मग आईंनी पुरण देखील परतून घेतलं आणि वाटूनही घेतलं. कारण एकाच ठिकाणी दोघींना जुळत नाही. कारण इकडचं तिकडचं दोघींनाही बघावं लागतंय, आतलं बाहेरचं. तर जसं जमेल तसं आम्ही काम आवरत होतो. आणि रथसप्तमीला आम्ही दरवर्षीच पुरणपोळी करत असतो. तर ही जी छोटीशी चूल आहे ती निर्मलाताईंनी म्हणजे त्या आमच्या शेजारीच राहत होत्या, पण त्यांनी आता घर चेंज केलंय. तर त्यांनी ही आम्हाला दिली होती आणि त्यांनी जवळ हिला 4 ते 5 वर्ष आरामात होऊन गेले. तेव्हापासून आम्ही तिचा हा वापर करतो आणि खरंच खूप छान वाटतं. वर्षातून तिला एकदाच आम्ही वापरतो, रथसप्तमीच्याच दिवशी. आणि नंतर मग त्याला चांगले स्वच्छ धुवून पुसून परत पॅक करून आम्ही ठेवून देतो. तर आईंनी छान अशी पूजा करून घेतली. खरं तर मला सूर्यदेवतेसोबत रथाचंही चित्र किंवा रांगोळी काढायची होती, पण उशीर होत होता. त्यामुळे म्हटलं नको, कारण सर्वांनाच जायची घाई होती आणि ह्यांचाही टिफिन बनवायचा राहिला होता. आणि आईंनी दूध हे ओतू घालवलेलं होतं. छान अशी चूल देखील पेटलेली होती आणि तुम्ही बघू शकता किती छान संथ गतीने ते दूध वाहत आहे, ओतू जात आहे. त्यानंतर आईंची पूजा झाल्याच्या नंतर मी देखील पूजा करून घेतली आणि तोपर्यंत विस्तव थोडासा कमी झाला होता. तरी देखील आई मला म्हटल्या, की "घाल तूही थोडंसं दूध, बघू आपण घालू ओतू." तर मीही थोडंसं दूध ओतलं आणि त्याचाही थोडासा फ्लो खाली गेला आणि खरंच म्हणजे भारी वाटतं. आणि विराजने हे पाहिलंच नव्हतं कधी. जेव्हा कधी रथसप्तमी येते त्यावेळेस तो स्कूलमध्येच असतो. त्याला ते माहितीच नसतं, की आल्याच्या नंतर तो पूजा बघतो दुपारी, तर तो म्हणतो, "हे तुम्ही काय केलं?" आणि व्हिडिओ आम्ही दाखवला तर तो म्हणतो, "नाही मला व्हिडिओ नाही, मला असं प्रत्यक्ष बघायचंय." तर तो संक्रांतीपासून म्हणत होता, "आई कधी आहे? मला सुट्टी आहे का? नाहीतर मी सुट्टी घेणार." तर म्हटलं, "नाही संडेच आहे, रविवारच आहे, तर तू बघ." तर तो रात्रीही झोपताना म्हटला होता, "मला सकाळी लवकर उठवा, मला बघायचंय." तर त्यानेही बघितलं, त्यालाही भारी वाटलं. त्यानंतर बाहेरची पूजा आवरली, नैवेद्य वगैरे झाला, की म्हटलं ह्यांच्या टिफिनसाठी आणि दादांसाठी थोड्याशा पोळ्या करून घ्याव्यात. कारण आमच्याकडे कसं असतं सकाळी जो स्वयंपाक असतो, मग तो पुरणपोळीचा असो किंवा रोजचा भाजी चपातीचा, जो काही असतो तोच टिफिनला असतो. असं वेगळं काही आम्ही बनवत नाही. म्हणजे आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे सकाळचा म्हटल्यावरती टिफिनसाठी भाजी चपाती असं काही नसतं. जो पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तोच टिफिनला असतो. आणि त्यांच्या दोघांसाठी, विराजसाठी आणि ह्यांच्यासाठी छान चपाती ही नाश्त्याला पाहिजे होती. तर मग 4-5 पोळ्या झाल्याच्या नंतर मग मी ह्यांच्यासाठी चपातीही बनवून घेतली आणि त्यांच्यासोबत मी थोडासा चहाही घेतला. म्हटलं राहिलेल्या पोळ्या नंतर करता येतील, सर्व काम आवरल्यावर हे ऑफिसला गेल्यावरती. कारण थोडंसं काम पेंडिंग होतं. म्हटलं ते काम झालं म्हणजे भांडी वगैरे, यांचा टिफिन वगैरे भरणं, त्या गोष्टी झाल्या की म्हटलं मग बाकीच्या राहिलेल्या पोळ्या करता येतील. अगोदर ह्यांच्यासाठी लागतील तेवढ्या पोळ्या बनवून घेतल्या. आणि मला माहीत होतं, की ह्यांना चपाती बनवतानाच माझ्या लक्षात आलं, की पाहुणा तर आपला येणारच आहे, जो की रोज येतो. तर माहीत नाही त्याला कशी सवय लागली आहे. तो आहे कावळा, जो की रोज येतो. सकाळी 8च्या दरम्यान एक येतो आणि 9, 9:30च्या दरम्यान.
तर बाहेर नैवेद्य होता, मला माहित होतं तो नैवेद्य खाणार नाही, तरी देखील मी ह्यांना जी चपाती केली त्याच्यातीलच चपाती ठेवली. तर खाली नैवेद्य होता, पूजा मांडलेली होती, तर तो तिकडे गेला नाही. त्याने चपाती जी मी दिली तीच चपाती खाल्ली आणि त्याच्यानंतर जो 9 वाजता जो कावळा आला त्याने ती पुरणपोळीचा जो नैवेद्य होता तुळशीजवळ आणि सूर्यदेवतेची पूजा केली तिथे, तर त्याने तो ग्रहण केला. तर मी असा फटाफट स्वयंपाक करून घेतला, आवरला. फक्त पोळ्याच राहिल्या होत्या, बाकीचं सर्व आईंनी केलेलं होतं. आणि आजच रथसप्तमी म्हटल्यावरती आज हळदी-कुंकवाचाही शेवटचा दिवस किंवा ज्याचं कोणाचं बोरनाण राहिलं असेल, त्यांनी देखील आजचाच शेवटचा दिवस आहे. तर आजच सर्वांनी ते करून घ्यायचं असतं. आमचं राहिलं आहे हळदी-कुंकू, तर आज त्याचीही तयारी मी करणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.